मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते की मी सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करणार, कोरा 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 कोरा. शेतकऱ्याच्या हातामध्ये फडणवीस सरकारने गाजर द्यायचं काम केलंय आणि इथलं सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं. अरे घंटा तुम्ही हिताचे. तुमच्या आसुडाचा आवाज ऐकला तर तुमच्या कानातून रगात निघल. त्यामुळे सुधरा. मुळातच या राज्यामध्ये विरोधक ठेवायचाच नाही असा सरकारचा घाट आहे. त्याच्यासाठी 4-2 भिकारचोट सोडलेली येतं. काल एक जण बकवास करत होता दलिंदर. अरे 2 मारावे वाटले. आई शपथ सांगतो, नाव घेतलं लई बुडा लाग लागल. घेणार नाही, तुम्हाला समजून गेला असेल. लाजा वाटत नाही का तुम्हाला बोलत असताना? लाजा ते जनाची नाही मनाची तरी ठेवा ना. कोणीतरी शेतकऱ्यांसाठी लढत असताना तो स्टंट कसा असू शकतो? आम्ही तर तुमच्या सरकारमध्ये घेतलेल्या त्या कडूला मी पाठिंबा दिला होता ना. निघाला भिकारचोट. आम्ही काय करावं त्याला? 4-5 बांडगुळ सोडलेत सरकारने. अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकारचोटासारखं बोलतात हे दलिंदरासारखं. अरे तुमच्या मनामध्ये एवढी नीचता भरलेली आहे. तुम्ही माणसं नाहीत, राक्षस आहात. तुमच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल याची अपेक्षाच नाहीये. आम्ही पण खमकेत, आम्ही पण शेतकरी आहेत. आम्ही आतापर्यंत आमचं रुमनं त्या अवतावरती धरून 2 फूट आतमध्ये आऊत खुपसलंय शेतामध्ये. आमच्या शेतीची मशागत केली आहे. तेच रुमनं काढून तेच रुमनं हातामध्ये घेऊन तुमच्या डोक्याची आणि तुमच्या डुंगणाची मशागत करायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. कंट म्हणणाऱ्या भिकारचोटाला विनंती आहे. त्या आझाद मैदानामध्ये लोळत असताना आम्ही बघितले डुकरावानी. यांच्या विरोधात बोलतो म्हणून 2 दिवसापूर्वी 2 अकाउंट उडवले. अरे आता दुसरं उडवलं 5 लाखाचं. एवढे घाबरले ते, एवढे घाबरले. सरकारने कर्जमाफी दिली, अर्ज GR काढायची घाई केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जाचकाठी लावल्या. मला सर्वात सुरुवातीला हे मेन्शन करायचं की ही कर्जमाफी फसवी असणार आहे हे आधीच माहिती होतं. जेव्हा काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन झालं आणि मुंबईला बोलून त्याच्यामध्ये काही झालं, त्यावेळेसच समजलं होतं की सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम करणार आहे. माहित होतं. ते पुढे जाऊन सिद्धही झालं. काहींना आमदारकी भेटली, काहींना वचनं भेटली, पक्ष विलीन झाले आणि सरकारने त्यानंतर GR काढला. GR मध्ये 2 अटी अशा आहेत ज्याच्यामध्ये अख्खी खुट्टी टोकलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 लाभ भेटेल, परंतु तुम्हाला जे कर्ज आहे, तुमचं जे थकीत कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला 1 ना 1 रुपया आधी भरावं लागेल. मग याला कर्जमाफी म्हणायची की फडणवीसांनी सुरू केलेली बँकांसाठीची कर्ज वसुली, हा प्रश्न पडलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते की मी सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करणार, कोरा 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 कोरा. पण हा कोरा करायच्या नादामध्ये त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवायचं काम हे सरकार करत आहे. या सरकारच्या काळामध्ये विचार करा तुम्ही, कोणतीही सबसिडी शेतकऱ्याला भेटत नाही, कोणत्याही योजनेचे पैसे योग्य वेळेवरती शेतकऱ्याला भेटत नाही, खताचे औषधाचे भाव गगनाला भिडलेत, कोणताही हमी भाव योग्य प्रकारे शेतकऱ्याला भेटत नाही, कांदा 2 रुपयाने विकावा लागतोय. शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागायला लागला आणि इथलं सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं. अरे घंटा तुम्ही हिताचे आहेत. लई शिव्या येतात पण इथं देऊ शकत नाही. यांच्या विरोधात बोलतो म्हणून 2 दिवसापूर्वी 2 अकाउंट उडवले. अरे अकाउंट उडवले म्हणजे आवाज दबत असतो का? येता दुसरं उडवलं 5 लाखाचं. एवढे घाबरलेत कारण की शेतकऱ्यांची एकजूट व्हायला लागली, शेतकरी एकत्र यायला लागलाय. दादांनी सुरुवातीला आंदोलन चालू केलं. कांद्याच्या आंदोलनामध्ये बघा, सुरुवातीला 12 रुपये 35 पैसे वाढवलं. जशी शेतकऱ्यांची एकजूट वाढायला लागली, दादांचा तीव्र विरोध चालू झाला. त्यानंतर 15 रुपयाच्या वर भाव केला ना, आता काहीतरी 16.5 रुपये केलाय. मग तुम्ही असं खुडत देण्यापेक्षा एक खट्या का देत नाहीत? गोष्टी देत असताना तुम्हाला सतत समित्या आणि निकष का लागतात? आणि तुमचा तो पात्र शब्द नेमका कोणत्या पुस्तकातून आलाय तो एकदा बघावा लागेल. नेमका यांनी कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलाय? कोणतीही गोष्ट मागितली की पात्र शब्द टाकणार. त्या पात्र शब्दामध्ये शेतकऱ्यांची अख्खी कर्जमाफी ही फसवी झाली. शेतकऱ्यांच्या हाती काहीही भेटणार नाही. शेतकऱ्याच्या हातामध्ये फडणवीस सरकारने गाजर द्यायचं काम केलंय. आणि कोणी बोललं की एक तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, एक तर त्याचे अकाउंट बंद होतात आणि त्याला जेलमध्ये डांबल्या जातं. शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत असताना काही भांडगुळ परत अजून खाली कमेंटमध्ये बोलतात की हे फक्त स्टंट चालू आहे वगैरे वगैरे. 1-2 दिवस उपाशी येऊन बसा की. 4-5 तर भांडगुळ सोडलेत सरकारने. अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकारचोटासारखं बोलतात हे दलिंदरासारखं. अरे तुमच्या मनामध्ये एवढी नीचता भरलेली आहे. तुम्ही माणसं नाहीत, राक्षस आहात. तुमच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल याची अपेक्षाच नाहीये.
पण आम्ही पण खमकेत, आम्ही पण शेतकरी आहेत. आम्ही आत्तापर्यंत आमचं रुमणं त्या अवतावरती धरून 2 फूट आतमध्ये आऊत खुपसलंय शेतामध्ये. आमच्या शेतीची मशागत केली आहे. तेच रुमणं काढून, तेच रुमणं हातामध्ये घेऊन तुमच्या डोक्याची आणि तुमच्या ढुंगणाची मशागत करायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. आमच्या आसुडाचा आवाज ऐकला तर तुमच्या कानातून रगात निघल. त्यामुळं सुधरा, या 2 अटी मागे घ्या. सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटू द्या. बँकांचे वसुली एजंट असल्यासारखं वागू नका, अन्यथा याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतील. आज ही मूठ, वज्रमूठ एवढी मोठी होईल की या वज्रमुठीने तुमच्या डोक्यावरती प्रहार केला तर कुठे पाताळाला जाताल समजणार पण नाही. अरे यांना लाजा वाटायला पाहिजेत. देत असताना जरा नीट तरी द्यायचं ना. निकष लावून द्यायचंय तर द्यायचं ढोंग कशाला करायचं. मतांपुरता शेतकरी लय महान असतो यांच्या नजरेमध्ये. पण मतं भेटली, सरकार आलं, सत्तेमध्ये बसले, ढुंगणाखाली खुर्ची भेटली की झालं, शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्जमाफीचं गुऱ्हाळ मागचं 1 वर्ष चालू आहे माहितीये. आता GR काढलाय. GR काढताना म्हणले की आचारसंहिता झाल्यावर, मग GR बी आचारसंहिता झाल्यावरच काढायचं ना. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त फसवायचं, प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त तोंडाला पानं पुसायची आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त खेळवत ठेवायचं काम. हे काम हे इथलं सरकार करतं, हे पाप आहे. मुळातच या राज्यामध्ये विरोधक ठेवायचाच नाही असा सरकारचा घाट आहे. त्याच्यासाठी 4-2 भिकारचोट सोडलेली येतं. काल एक जण बकवास करत होता, दलिंदर. अरे 2 मारावे वाटले, आई शपथ सांगतो. नाव घेतलं लय बुडाला आग लागल, घेणार नाही, तुम्हाला समजून गेला असेल. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला बोलत असताना? लाजा. अरे जनाची नाही मनाची तरी ठेवा ना. कोणीतरी शेतकऱ्यांसाठी लढत असताना तो स्टंट कसा असू शकतो? आम्ही तर तुमच्या सरकारमध्ये घेतलेल्या त्या कडूला बी पाठिंबा दिला होता ना. निघाला भिकारचोट, आम्ही काय करावं त्याला? शेतकऱ्यांच्या जीवावरती पोळी भाजणारी माणसं अशीच असतात. पण इथं नाहीये ना तसं. मागचा जर विचार केला तुम्ही तर कांदा आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला दादांनी आंदोलन केल्यानंतर. मग या आंदोलनाचा पण फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, हा विश्वास आहे आम्हाला. आणि आम्हाला माहिती आहे की हे स्वाभिमानाचं रक्त आहे, हे शेतकऱ्यांसाठी लढणारं रक्त आहे. म्हणून आमचा जाहीर पाठिंबा दादाला आहे. आणि माझी त्या प्रत्येक स्टंट म्हणणाऱ्या भिकारचोटाला विनंती आहे, त्या आझाद मैदानामध्ये लोळत असताना आम्ही बघितले डुकरावानी. तुझे कसले स्टंट होते आम्हाला बी माहिती आहे. आणि जर लईच हिंमत आहे तर माझा पट्ट्याचा आता चॅलेंज आहे, 15 दिवस तू शेतकऱ्यांसाठी उपाशी राहा, तेव्हाच तू आम्ही समजू की तू बी शेतकऱ्याची औलाद आहे. तू पण शेतकऱ्यांसाठी लढतोय, तू पण सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भांडतोय. हाय हिंमत नाही. सत्तेच्या वळचणीला बसणारी ही बांडगुळ कधीच सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हित बघू शकत नाही. आणि जो शेतकऱ्यांसाठी लढतोय त्यांना पाठीमागं ओढण्याचं काम इथली हीच बांडगुळ करतायत. अजून एक होतं, मंत्री झाले पाठीमागून येऊन समजलं असेल, म्हणे शेतकऱ्यांच्या नावाने वोट बँक. अरे वोट बँक तर तुम्ही चोरली शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन. आणि प्रत्येक वेळेस राजकारण नसतं, कधी कधी समाजकारण आणि शेतकरी पण असतो, तो बघा. आणि इथून पुढे शेतकऱ्यांवरती कोणी अपशब्द बोलत असेल, शेतकऱ्यांना मागं ओढत असेल तर त्या भिकारचोटाला धडा शिकवायचं काम शेतकरी करेल. इथून पुढे शेतकऱ्यांना कोणी बोलायचा प्रयत्न करेल, मागं ओढायचा प्रयत्न करेल, शेतकऱ्याला नीच दाखवायचा प्रयत्न करेल तर तिथल्या तिथं त्याला धडा शिकवला जाईल. त्याच्या डुंगणावरती चाबकाचे आसुडाचे वार उमटवले जातील. ही वस्तुस्थिती आहे.